नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत 6 वारी साडीपासून 9 वारी साडी आपल्या लहान मुलीसाठी। तर इथे बघा मी 1.5 मीटर अस्तर घेतलेला आहे। सगळ्यात आधी मी 4 फोल्ड करून घेतलेला आहे आणि वरती एक जी आहे आपल्याला मार्जिनची लाईन ड्रॉ करायची आहे। तिथूनच आपण बाकीची आपली सगळी मार्किंग करणार। आता इथे बघा अशा पद्धतीने मी एक लाईन ड्रॉ करून घेतली। आता इथूनच आपल्याला बाकीची मापे टाकायची आहे। आपल्या जी आहे बाळाची उंची जेवढी आहे तेवढी इथे घ्यायची आहे। त्यात आपल्याला काहीच ॲड करायचे नाही, कारण की नंतर आपण जेव्हा बेल्ट लावू तो 2 इंच आपले एक्स्ट्रा वाढणार। म्हणून इथे बघा माझी उंची 30 आहे, तर मी 30 इंचावरती मार्क केला आणि अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतली। आता इथेच आपल्याला बॉटम राउंड घ्यायचा आहे। बॉटम राउंड जेवढा आहे तेवढा इथे टाकायचा आहे। माझा बॉटम राउंड जो आहे तो 12 इंचाचा आहे, तर मी इथे 12 इंचावरती मार्क करून घेतलं, स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने बॉटम राउंडचं जे आहे आपलं मार्किंग झालेलं आहे। आता बघा आपल्या बाळाचं जेवढं हिप आहे तिथे तेवढं हिप घ्यायचं आहे आणि त्यात 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे लुजिंगसाठी। ठीक आहे, आता आपल्याला इथे बघा तुमच्या बाळाचं जेवढं हिप आहे त्याचा आपल्याला तिसरा भाग घ्यायचा आहे। तर मी इथे मार्क केलं, माझा 8 इंच आलेला आहे आणि इथे बघा वरती आपला 8 इंच आपण वरती मार्क केलेला आहे, तर खाली 8 इंचावरतीच मी एक लाईन ड्रॉ केली आणि त्यानंतर आपण जे आहे आपल्या क्रॉच एरियाचा मार्किंग केलेला आहे। इथून आपल्याला 1.5 इंच समोर जायचं आहे आणि इथून आपल्याला गोलीव आकार द्यायचा आहे। 1.5 इंच समोर जायचं आहे या साइडसाठी आणि अशा पद्धतीने गोल आकार इथे देऊन द्यायचा आहे। जी मी ही नऊवारी बनवत आहे ती 5, 6, 7 वर्षासाठी आपण इथे या मापाने बनवू शकतो। ठीक आहे, आता इथे बघा बॉटम राउंड आणि आपला हा क्रॉच एरिया इथून आपण अशी एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घेतली आणि आपण इथे आपल्या बॉटमचा जो आहे तो आकार देऊन दिला। यानंतर आता आपल्याला याचं कटिंग करायचं आहे। आपले दोन्ही पाय इथे निघलेले आहे। आता आपण साडी घ्यायची आहे। ठीक आहे, माझ्याजवळ जी आहे ती मी 6 वारी साडी घेतलेली आहे। बॉटम खाली मी अशा पद्धतीने ठेवला, बॉर्डरच्या खाली आपला पाय यायला हवा आणि वरती इथे 10 इंच इथे वरती एक्स्ट्रा घेतलेला आहे। दोन्ही साइडने 10-10 इंच एक्स्ट्रा आहे आणि त्यानंतर मी कट करून घेतलेला आहे। ठीक आहे, हे वरती जे आपण 10 इंच घेतलाय ते आपण प्लेट्स टाकण्यासाठी घेतलेला आहे। आता ही बघा ही साडी आहे, ह्या साडीचा पदर आहे आणि माझ्या हाताकडे तुम्ही लक्ष द्या, हा माझा सरळ उजवा हात आहे। ठीक आहे, हा उजवा हात आहे, साडीची ही सरळ बाजू आहे। आता इथे बघा तुमची उंची जेवढी आहे, बाळाची उंची जेवढी आहे तेवढीच इथे उंची घ्यायची आहे, जेवढी आपल्या पातळची उंची आहे तेवढी, आणि वरून मी मार्क करून घेतलेला आहे। पूर्ण साडीभर आपल्याला तेवढं मार्क करून घ्यायचं आहे। आता पदरासाठी बघा तुमची जेवढी उंची आहे त्याच्या डबल आणि 10 इंच आपल्याला एक्स्ट्रा असं घ्यायचं आहे। तर मी इथे वरच्या साइडने जे आहे आपली जेवढी उंची आहे तेवढी उंची डबल उंची घेणार आहे। इथे बघू शकता मी अशा पद्धतीने उंची मोजलेली आहे। तुम्ही ही कोणत्याही साइजसाठी याच पद्धतीने तुम्ही रेडी करू शकता। ठीक आहे, इथपर्यंत आपली उंची आलेली आहे, मी इथे मार्क केलेला आहे। आता समोरून मी आणखी 2 इंच इथे मी एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजे मी आधी 10 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं, आता आणखी 2 इंच म्हणजे आपण 10 ते 12 इंच इथे घेऊ शकतो। ठीक आहे, आता वरच्या साइडने देखील आपल्याला तेच मार्किंग जे आहे ते करून घ्यायचं आहे। इथे बघा वरती मी मार्किंग करून घेतलं आणि एवढं मी सरळ कट करून घेतलेलं आहे। यानंतर इथे तुम्ही साडीच्या पदराकडे आणि माझ्या हाताकडे लक्ष द्या, म्हणजे तुमची साडी बिघडणार नाही। आता बघा आपली जेवढी उंची आहे ती उंची 1 वेळा, आपली जेवढी उंची आहे तेवढी उंची 2 वेळा, म्हणजे हे आपली उंची जेवढी आहे तेवढं डबल झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला आणखी समोर जायचं आहे। इथे बघा इथे मी मार्क केलेलं आहे। आता इथून आपल्याला आणखी समोर घ्यायचं आहे। इथे आपण 10 ते 12 इंच घेऊ शकतो। मगाशी मी जे तुम्हाला दाखवलं मी तिथे कट केलेलं नाही, कारण की ते तुम्हाला नंतर समजणार नाही म्हणून। आता इथे बघा इथपर्यंत आपली उंची आली आहे, उंची आपली डबल आलेली आहे। ठीक आहे, तर मी इथे सरळ लाईन आधी ड्रॉ करून घेतली आपल्याला समजण्यासाठी, की आपल्याला इझिली ते समजायला हवं। आता तिथून बघा आता 12 इंच आपण खाली एक्स्ट्रा घेतलं होतं, तर वरून जेवढा आपण उंचीच्या डबल घेतलं तिथून खालपर्यंत मी असं क्रॉस जोडून घेतलं आणि हा पार्ट एवढा मी कट करणार आहे, म्हणजे हा तिरका पार्ट कट करणार आहे। आणि तुम्ही साडी बघू शकता, साडी ही सरळ आहे आणि माझ्या उजव्या हाताकडून आपण मोजलेली आहे आणि हा माझा हात डावा आहे, डाव्या साइडने मी असा पदर काढलेला आहे। तुम्ही हाताकडे आणि पदराकडे लक्ष द्या, कापडाकडे लक्ष द्या। तुम्हाला समजलं नसेल तर 2-3 वेळा व्हिडिओ बघा। आता जेवढी आपली उंची होती तेवढी मी साडी कट करून घेतली, दोन्ही साइडचे बॉर्डर्स मी कट करून घेतले। ठीक आहे, आता इथे बघा इथे मी 2 इंच वरती मार्क केलेला आहे आणि तिथून मी इथे
आता खाली जे आहे आपल्याला नंतर क्रॉस जाऊन कट करायचं आहे, ठीक आहे। इथून मी असं तिरकं जिथे आपण वरून 2 इंच घेतलं तिथून मी कट करणार आहे। आणि इथे एक लक्षात असू द्या, मी हा 60 इंचाचा कापड घेतलेला आहे पूर्ण, सॉरी 80 इंचाचा मी हा पूर्ण कापड घेतलेला आहे। आणि हा कापड मी जे आहे त्या प्लीट्स टाकण्यासाठी घेतलेला आहे, म्हणजे आपल्या प्लेट यायला हवं आहे म्हणून मी असा स्क्वेअर कापड घेतलेला आहे। दोन्ही साईडचे बॉर्डर मी कट करून घेतलेले आहे। वरच्या साईडने म्हणजेच माझा हात म्हणजे उजव्या साईडने मी 2 इंचावरती गेले आणि तिथून या साईडने म्हणजे खाली डाव्या साईडच्या हाताने मी क्रॉस असं मार्क करत जे आहे जिथे आपण 2 इंच घेतलेला आहे तिथपर्यंत मी इथे येणार आहे। आणि जिथे 2 इंच घेतलं तिथपर्यंत आपली लाईन क्रॉस येऊ देणार आणि तिथे मी आपली क्रॉसिंग लाईन थांबवणार आहे, ठीक आहे। आणि हा कापड मी 80 इंचाचा घेतला आहे, तुम्ही इथे घेऊ शकता, तुम्हाला जेवढं घ्यायचं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता। अशा पद्धतीने क्रॉस करत मी इथे मार्क करून घेतला। आता हा आपला तिरका कापड निघलेला आहे, हा कापड मी कट करून घेणार आणि माझ्या हाताकडे बघा 2 इंच जे मी मार्क केलं तो माझा हात उजवा आणि जिथून मी खालून क्रॉस गेले तो माझा हात डावा, कापड आपला हा सरळ आहे, ठीक आहे। अशा पद्धतीने आपल्या इथे प्लीट्स येणार। आता जी बॉर्डर आपण काढून घेतलेली आहे, आता मी बॉर्डर सकट जर दाखवलं असतं तर व्हिडिओ फार लांब झालेला असता। आता ही मी बॉर्डर काढलेली आहे, ही बॉर्डर आपल्याला अशी इथे अशी उलट्या साईडने ठेवून अशी इथे सरळ शिलाई लावून घ्यायची आहे, ठीक आहे। आता इथे बघा हा आपला काष्ट्याचा पार्ट आहे, माझा हात हा जो आहे तो सरळ आहे म्हणजे उजवा हात आहे आणि पॅन्टची बंज बाजू ती माझ्या मागच्या साईडने आहे, ठीक आहे। आता मी इथून आपल्या म्हणजे क्रॉच एरिया जो आपला आला तिथे मी मार्क करून घेतलेला आहे आणि इथे खाली मी 6 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। 6 इंच एक्स्ट्रा घेतल्यानंतर अशा पद्धतीने मी इथे आपला गोल आकार येईल अशा पद्धतीने मी पेनच्या साहाय्याने असं मार्किंग करून घेतलं आणि हा कापड मी कट करून घेणार। कापड हा सरळ आहे आणि उजव्या साईडने माझा पदर येत आहे म्हणजे उजव्या साईडने म्हणजे फॅब्रिकच्या बंद बाजूच्या साईडने आपला म्हणजे बॉर्डर आली आहे, ठीक आहे। आता इथे बघा हा आपल्याला इथे जो बॉटम आहे तो वरचा कापड मी सगळ्यात आधी जोडून घेतलेला आहे। तर खालच्या लाईनने मी असा कापड जोडला, त्यावरती मी दाबटीप देणार। दाबटीप दिल्यानंतर सरळ खाली इथपर्यंत जे आहे आपल्याला आपला क्रॉच एरिया जिथपर्यंत आला तिथपर्यंत आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे, ठीक आहे। मी इथपर्यंत शिलाई लावली। आता हा वरचा कापड आहे 10 इंच आपण इथे एक्स्ट्रा घेतला, तिथे आपल्याला प्लेट्स येऊ द्यायचे आहे। तर व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे तुम्ही दोन्ही साईडने अशाच पद्धतीने आपल्याला प्लेट्स द्यायचे आहे दोन्ही साईडने आणि त्यानंतर आपल्याला शिलाई लावायची, म्हणजे आपण जेवढा एक्स्ट्रा कापड घेतलेला होता तेवढा आपल्या पॅन्ट आपला जिथून चालू झाला तिथे 2 इंच इथपर्यंत आपण द्यायचे आहे, ठीक आहे। इथपर्यंत बघू शकता, इथपर्यंत मी प्लीट्स आपल्या देणार आहे आणि त्यानंतर मी इथे शिलाई लावून घेणार आहे। तुम्ही प्लेटा आडव्या उभ्या कोणत्याही साईडने ठेवू शकता। तर माझा प्लेटचं टोन जे आहे ते वरच्या बाजूने आहे आणि मी दोन्ही साईडने शिलाई जी आहे ती लावून घेतलेली आहे। वरच्या बाजूने देखील शिलाई लावून घ्यायची आहे। एक्स्ट्राचं कोणतं कापड झालेलं असेल तर ते काढून घ्यायचं आहे, ठीक आहे। अशाच पद्धतीने आपले दोन्ही आता हा खाली आपला प्लेट घ्यायचा पार्ट आहे आणि याला मी हा काष्टा आहे, हा आपण काष्टा नंतर करूया। आणि हा आपण साडीच्या प्लीट घ्यायचा आहे, त्या प्लीटचा भाग आहे हा। आणि आता आपला जो आहे तो एक पदर आहे, म्हणजे आपले 3 पार्ट जो आहे ते वेगळे। हा आपला साडीचा पदर आहे, काष्टा, प्लीटचा भाग आणि पदर। आणि पदराची देखील मी बॉर्डर अशा पद्धतीने जोडून घेतलेली आहे। एक बॉर्डर कट करून अशा पद्धतीने वरची बॉर्डर सुद्धा मी इथे जोडून घेतलेली आहे। आता इथे बघा हा आपला जो आहे तो काष्ट्याचा भाग आहे, सॉरी प्लीटचा भाग आहे म्हणजे घोळाचा भाग आहे। तर इथे बघा प्लीट देताना इथे मी 4 इंच जिथे माझा आता डावा हात दिसतोय तिथे 4 इंच एक्स्ट्राचा सोडायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला प्लीट्स घ्यायचे आहे। 4 इंच इथे सोडल्यावरती इथे बघा 3 ते 4 इंच आपण इथे सोडू शकतो, तर मी इथे 3 इंच सोडते। 3 इंचावरती मी मार्क केला आणि त्यानंतर इथे बघा आपल्याला 6 इंचावरती आपल्या म्हणजे आपली जेवढी लांब ही साडी आहे तिथे 6 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे पूर्ण साडीभर आणि त्यानंतर आपल्याला प्लीट घ्यायची आहे। 6 इंचावरती सगळीकडे आपल्याला अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तुम्हाला ही नऊवारी कशी वाटली ते देखील सांगा आणि तुम्हाला मी बेबी ड्रेसेस, वन पीस, गाऊन
ब्लाउजेस अशा प्रकारे क्लासेस घेते। तुम्हाला जर देखील ते क्लासेस अटेंड करायचे असतील तर सावी डिझायनर बेबी ड्रेस क्लास या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा आणि मला संपर्क करा। तर इथे बघा सर्वीकडे आपण 6-6 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे। शेवटली प्लेट आपली जेवढी येते तेवढा आपल्याला इथे येऊ द्यायचा आहे। आता आपण जिकडे मार्किंग केलेलं होतं तिथून आपल्याला सगळ्या प्लीट्स घ्यायच्या आहे। खालचा तेवढा भाग आपल्याला सोडायचा आहे। तर अशा पद्धतीने सगळीकडे प्लीट घ्यायची आहे आणि या प्लीट घेताना आपल्याला 1/2 इंच एवढी एक साइडने जागा सोडून म्हणजे प्लीट एक घेतली। आता मी 1/2 इंच थोडी जागा शिल्लक केली आणि त्यानंतर मी अशा प्लीट्स टाकल्या आहे। अशा प्लीट्स आपल्याला इथे सगळ्याच घेऊन घ्यायच्या आहे। इकडे पूर्णच आपल्या साडीभर आपल्याला अशाच पद्धतीने प्लीट्स ज्या आहेत त्या घेऊन घ्यायच्या आहे। म्हणजेच आपण पूर्ण 6-6 इंचाच्या प्लीट्स घेतलेल्या होत्या तेवढे आपल्याला इथे प्लीट्स ज्या आहेत त्या घेऊन घ्यायच्या आहे एंड कॉर्नर पर्यंत। अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या प्लीट्स ज्या आहेत त्या घ्यायच्या आहे। आपल्या प्लीट येताना वर खाली येणार। कॅमेरामध्ये ते व्यवस्थित स्क्रीन आपली आलेली नाही आहे पण तरी सुद्धा तुम्हाला दिसेल नंतर। आणि हा भाग इथे आपला राहिलेला आहे तो अशा पद्धतीने आपल्याला इथे बघा इथे मी असा थोडा तिरका कोन करेल आणि त्यानंतर मी इथे फोल्ड करेल। आता हा कोन माझा जास्त साइडने येणार आणि तो चांगला दिसणार नाही म्हणून मी वरच्या साइडने थोडा कमी कोन मला आला तरीही चालेल अशा पद्धतीने मी ॲडजस्ट करेल नंतर। ठीक आहे। आता हे बघा आपले दोन्ही काष्टे आहे पायाचे भाग आहे आणि ते मी अशा पद्धतीने इथे ठेवलेले आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे आपला काष्टा जोडायचा आहे। हा एक भाग आणि दुसरा एक भाग। आता बघा हा काष्टा आहे हा एकावरती एक आपल्याला असा ठेवायचा आहे। तर मी इथे बघून घ्या व्यवस्थित असा बघितला आणि हा हात माझा डावा आहे। ठीक आहे। आणि हा आपल्या जो आहे साडीचा पदर आहे। ठीक आहे। कोणता इथे आता वरून आपण क्रॉस घेतलेलं होतं तो भाग आपल्याला वरती ठेवायचा आहे। अशा पद्धतीने पदराचा खालच्या बाजूने तो आपण जिथून वरून क्रॉस गेलेलो तो भाग खाली ठेवायचा आणि त्यानंतर अशा छोट्या छोट्या प्लीट्स टाकून घ्यायच्या आणि वरती जी बॉर्डर आहे ती आपल्याला सरळ शिवायची आहे। आणि अर्धा इंच एक्स्ट्रा तिथे मी घेतलेला नाही आहे कापड कारण की जेव्हा आपण बेल्ट लावणार आहोत तर बेल्ट लावल्यानंतर तो पदर आपला त्यामध्ये जायला नको। इथे बघू शकता इथून सरळ आपली शिलाई आलेली आहे। त्यानंतर मी इकडे प्लेट घेतलेला आहे आणि वरती अर्धा इंच मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे। पदर लावल्यानंतर त्याच साइडना आपल्याला काष्टा लावायचा आहे। तर इथे बघू शकता तुम्ही आपण जेवढा आपला नेफा ड्रॉ केलेला होता कट केला तेवढा घेतलेला आहे आणि हा खाली आपला काष्ट्याचा भाग आहे। खालची बॉर्डर जी आहे ही आपल्याला अशी सरळ जोडायची आहे आणि इथून आपल्याला नंतर बॉर्डर आपली सरळ जोडून झाल्यानंतर जेवढा आपला कापड उरतो तेवढा आपल्याला चुन्या किंवा बारीक बारीक प्लीट जे आहे त्या अशा पद्धतीने इथे घेऊन घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। इथे बघा अशा पद्धतीने मी हा काष्टा जोडून घेतलेला आहे। बॉर्डर ही सरळ आहे वरच्या बाजूने तुम्ही इथे बघू शकता। आपण सरळच कापड हा आपला लावला आहे। त्यानंतर आपण अशा छोट्या छोट्या प्लीट्स घेऊन आपला असा काष्टा जो आहे तो रेडी होणार दुसरा पाय लावल्यानंतर। आता हा भाग आपला झालेला आहे। त्यानंतर इथे बघा आपला प्लीट्सचा भाग आपल्याला बघायचा आहे। मी तुम्हाला तिथे व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की प्लीट्स कशा घ्यायच्या पण त्या मला व्हिडिओमध्ये व्यवस्थित रेकॉर्ड झालेला नव्हता आणि मी तो व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे। तर इथे बघा 3 इंच मी इथे एक्स्ट्रा कापड सोडलेला आहे। 3 इंच मी एक्स्ट्रा कापड सोडल्याच्या नंतर इथून बघा इथे आपण 6-6 इंचावरती मार्क करायचा आहे। पूर्ण प्लीटभर मी 6-6 इंचावरती मार्क केलेला आहे। मार्क केल्यानंतर आपल्याला प्लीट घ्यायची आहे। ठीक आहे। तर इथे बघा हा 6 इंचावरती आपण मार्क केलेलं म्हणजे 3 इंच आणि नंतर 6 इंच तो आपल्याला कापड उचलायचा आहे आणि जिथे आपण 3 इंच मार्क केलं तिथे ठेवायचं आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या प्लेटा ज्या आहे ऑल प्लेट्स ज्या आहे त्या घ्यायच्या आहे। आणि इथे बघा ही पल्पिन घेतली। पल्पिनने मी इथे सिक्युअर करून घेतलं म्हणजे आपल्या प्लीट हलायला नको। ह्या प्लीट आपल्या चांगल्या आल्या म्हणजे आपली नऊवारी चांगली आली असं समजायचं। प्लीटमध्ये जर गडबड झाली तर आपली नऊवारी खराब झाली हे समजायचं। आता इथे बघा आणखी 6 इंचावर मार्क केलेलं पकडलं आणि इथे देखील मी ठेवलं आणि पिनच्या मदतीने मी इथे हे देखील सिक्युअर करून घेणार आहे। आणि वरून जे आहे प्लीटमध्ये अंतर माझं 1/2 इंचाचं मी सोडलेलं आहे। खालच्या बाजूने देखील आपल्याला त्याचप्रमाणे जे आहे प्लीट घेऊन खाली पल्पिंग लावून घ्यायची आहे।
सगळ्याच ठिकाणी आपल्याला इथे अशाच पद्धतीने पल्पिन लावून घ्यायची आहे। पल्पिन लावून झाल्यानंतर इथे बघा पल्पिन लावून घ्यायची आहे। ही पल्पिन लावून आपण सिक्युअर केलं, त्यानंतर आणखी प्लेट घ्यायची आणि याला देखील आपल्याला पल्पिन लावून वरून आणि खालून सिक्युअर करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या प्लेट्स हलायला नको। जर तुमच्याजवळ स्टॅपलर असेल तर तुम्ही स्टॅपलरचा देखील उपयोग करू शकता, पण तेच आपली नऊवारी खराब होणार आणि बाळाला रुतणार, टोचणार, त्यामुळे मी इथे पल्पिनचा वापर करणार आहे। अशाच पद्धतीने आता आपल्याला सगळ्या प्लेट जे आहे त्या हळूहळू घेऊन घ्यायच्या आहे। खालीवर व्हायला नको, प्लेट लावायला वेळ झाला तरीही चालेल। मी मशीनवरती तुम्हाला मगाशी दाखवलेलं होतं, पण तिथे मला पिन व्यवस्थित लावता येत नव्हती, म्हणून मी आता इकडे खाली घेतलेलं आहे आणि इथे मी आरामात आपली जी आहे ती प्लेट्स रेडी करून घेत आहे। अशाच पद्धतीने जे आहे आपल्याला सगळ्या साईडने आपल्याला प्लेट जे आहे त्या घेऊन घ्यायच्या आहे। आणि इथे बघा आता आपण जेव्हा आपल्याला कोन रेडी करायचा आहे, तर मला हा कोन जास्त नको, कारण की आपली नऊवारी छोटी, नऊवारीची हाईट छोटी, मग त्यानंतर प्लेट पण आपल्या छोट्या, आणि त्यानंतर ही मोठी प्लेट जर आपण एकदमच मोठी घेतली त्या प्लेटचं लुक येणार नाही। आणि माझी बॉर्डर पण मोठी आहे, तर इथे वर थोडीशी गडबड झालेली आहे, गडबड झाली नाही, मी स्वतः ते केलेली आहे, कारण की मला तेवढ्या खाली तो काष्टा, तो पदर नको हवा होता म्हणून, कारण की साडीचं लुक गेलेलं असतं। आता इथे बघा हा पदर मी उचलला, अशा पद्धतीने ठेवला। आता इथे मी पल्पिन एक लावून घेतली, इथून बघायचं आहे आपल्याला आपला कोन रेडी होतो का, ठीक आहे। खालच्या साईडने देखील मी लावून घेतला। आता वरच्या साईडने आपल्याला कोन रेडी करायचं आहे, तर हे 2 इंच आपण घेतलेलं होतं एक्स्ट्रा, आणि ही बॉर्डर मी अशी उचलली, याला फोल्ड करून घ्यायचं आहे खालच्या बाजूने अशा पद्धतीने। इथे मी याचा कोन असा जो आहे तो रेडी करून घेतला, असा कोन मी इथे रेडी करून घेतला। पल्पिन लावून घ्यायचा आहे इथे आपल्याला आणि सेट करून घ्यायचा आहे। इथे व्यवस्थित आपला असा कोन येऊ द्यायचा आहे, सेट व्हायला थोडं वेळ लागतं। इथे अशा पद्धतीने सिक्युअर करून घ्यायचा आहे, याला पल्पिन लावून घ्यायची आहे। आणि 2 इंच जो आपण एक्स्ट्रा कापड घेतलेला होता, साईडचा उरलेला कापड, तो आपल्याला आपल्या प्लीटच्या मधातल्या कोणत्याही साईडने, म्हणजे सगळ्यात शेवटी जी आपली प्लीट आहे त्यात आतमध्ये आपल्याला तो टाकायचा आहे आणि पिन लावून सिक्युअर करून घ्यायचा आहे। आणि मी इथे अशा पद्धतीने प्रेस करून घेतलेला आहे आणि त्याचा लुक तुम्ही इथे बघू शकता, ठीक आहे। आता बघा काष्टा पदर या साईडने आपण जोडलेला आहे, इथे बघू शकता तुम्ही या साईडने जोडलेला आहे, हे एकत्रित जमा केलेलं। आता त्यानंतर आता मी इथे काष्ट्याचा भाग जोडणार आहे, ठीक आहे। हा आपला काष्टा आहे संपूर्ण, तर इथे बघा हा सरळ भाग आहे, याला मी असं उलटं केलं आणि आपण इथे 3 इंच एक्स्ट्रा सोडलेलं होतं, तर ठीक आहे। आता मी तिथे तेव्हा कट केलेलं नव्हतं, इथे पल्पिन लावणार, त्यानंतर मी शिलाई देणार, किंवा इथे बघा मी कट करून घेतला डायरेक्टली। आता इथे मी पल्पिन लावून किंवा डायरेक्टली स्टिच लावून घेणार, ठीक आहे। इथे मी स्टिच लावून घेणार आणि आपला हा कापड जोडून घेणार, म्हणजे आपला काष्टा पदर आणि प्लेटचा भाग हा आपला जोडला गेलेला आहे। आणि खाली इथे बघा पायाच्या साईडने व्यवस्थित आपल्याला ठेवायचं आहे, आणि जेवढा आपला कापड इथे एक्स्ट्रा जातो आहे त्याथे आपल्याला छोट्या छोट्या ज्या आहेत त्या प्लीट्स घेऊन घ्यायच्या आहेत, ठीक आहे। अशा पद्धतीने घोड काष्टा पदर आपला रेडी झालेला आहे। सगळं हे मी एकत्रित जमा करून घेतलेलं आहे, म्हणजेच आपण जेव्हा दुसरा बॉटम जोडू त्याला तर तो मधात यायला नको किंवा तो अडकायला नको म्हणून। अशा पद्धतीने एक साईड आपली रेडी झाली, ठीक आहे। आता मी हा दुसरा पायाचा भाग घेतलेला, त्याला एकावरती एक ठेवलं। सगळ्यात आधी जे आपला क्रॉच एरिया आहे, आता आपल्याला हा पायाचा भाग जोडून घ्यायचा आहे। क्रॉच एरिया मी जोडून घेतलेला आहे, म्हणजेच आसन जोडून झाल्यानंतर हा पायाचा घोळ घ्यायचा। इथे बघायचं आहे आपल्याला आपला कापड मधात यायला नको, आपल्याला वर हाताने ढकलून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं अरेंज करत सगळं जे आहे नीट जोडून घ्यायचं आहे। माझा हा पार्ट खालचा स्टिच झालेला नव्हता, बॉबिन सरलेली होती, तर मी परत तो जोडून घेतला आणि जोडून घेतल्याच्या नंतर इथे असा पायाचा भाग मी व्यवस्थित रेडी करून घेणार आहे आणि तुम्हाला देखील अशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायचं। इथे बघा शिलाई लावून घेतली, एक शिलाई लावली, त्यानंतर परत मी एक शिलाई लावली आणि आपला भाग हा मी सरळ केलेला आहे। त्यानंतर तुम्ही याचा लुक बघू शकता की आपली किती छान नऊवारी आपली इथे रेडी झालेली आहे, ठीक आहे। आता नऊवारी रेडी झाली, आता आपल्याला वरती पट्टी लावायची आहे, नाडा पट्टी। इथे बघू शकता ही घातल्यानंतर किती सुंदर आणि सुरेख दिसेल। आता आपल्याला वरती नेफापट्टी लावायची आहे, तर मी साडीचीच बॉर्डर घेणार, ठीक आहे।
इथे जेवढी आपली कंबर येईल तेवढा भाग घेऊन आपल्याला साडीचाच पदर घेऊन घ्यायचा आहे। त्याआधी इथे बघा आपल्याला काष्टा रेडी करायचा आहे। तर मी हा काष्टा उचलला आणि बॉर्डर आपली घेतली आणि त्यात जेवढ्या प्लीट येते तेवढ्या प्लीट मी येऊ दिल्या आणि प्लेट आल्यानंतर मी ही बॉर्डर जी आहे दोन्ही साईडच्या सेंटरमध्ये ठेवलेली आहे, म्हणजे दोन्ही पायाचे भाग मधात यायला हवे त्या पद्धतीने घेतलेला आहे आणि वरती इथे मी शिलाई लावून लॉक करून घेतलेला आहे। त्याच पद्धतीने आपल्याला आपण जिथे प्लेट घेतलेले आहेत त्या प्लेटचा भाग देखील आपल्याला तसाच जोडून घ्यायचा आहे। हा देखील भाग मी इथे जेवढा जाते तेवढा घेतला आणि इथे शिलाई लावून जी आहे ती मी इथे जोडून घेणार, शिलाई लॉक करून घेणार। त्यानंतर मी नेफ्यापट्टी आपली वरची जी नाडापट्टी आहे ती नेफ्याला अटॅच करणार। तर एवढा जेवढा आपला राऊंड येतो इथे हा टेपच्या मदतीने मोजून घ्यायचा आहे आणि तेवढ्याच लांबीची आपल्याला पट्टी घ्यायची आहे। त्यात थोडे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं। 1 इंच एक्स्ट्रा याच्यासाठी की अर्धा इंच दोन्ही साईडने आपल्याला पट्टी फोल्ड मध्ये जाणार नाडी टाकण्यासाठी, म्हणून तुम्ही यामध्ये इलास्टिक देखील टाकू शकता। इथे बघा माझा जेवढा राऊंड आलेला आहे तेवढीच मी पट्टी घेतली, त्यापेक्षा मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे आणि मी याची डायरेक्टली बॉर्डरच घेऊन घेतलेली आहे। ठीक आहे, खालच्या साईडने आता आपल्याला कोणत्याही एकाच बाजूने म्हणजे जिथे आपण इथे या साईडने जे आहे ती मी नाडापट्टी अटॅच करणार आहे, कारण की हा भाग आपला पदरामध्ये लपणार आहे, नाडा लावल्यानंतर तिथे दिसणार नाही म्हणून काष्ट्याच्या म्हणजे जो आपण घोळ केला त्याच्या अपोजिट साईडने। ठीक आहे, आता मी खालचा भाग डबल फोल्ड करून इथे आधी अशा पद्धतीने शिलाई लावून घेणार। त्यानंतर अशी सरळ पट्टी सगळीकडे मी जोडून घेणार। पट्टी जोडून झाल्यानंतर ही पण बॉर्डर मी अशा पद्धतीने डबल फोल्ड करेल आणि वरती पलटवून मी शिलाई लावून घेणार। एक साईडने बघा अशा पद्धतीने झाली आहे आपली पट्टी रेडी। आता ती आपल्याला पट्टी दुमडायची आहे। इथे बघू शकता तुम्ही 4 इंच आपली पूर्ण 4 इंचाची पट्टी डबल फोल्ड करून 2 इंचाची ही रेडी झालेली आहे आणि अशा प्रकारे मी शिलाई लावून आपली नऊवारी रेडी झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।